मराठी वादासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दिल्लीतील जेएनयू विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्राचंही भूमिपूजन। हिंदीसोबत मराठीचा वादच नाही, मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। दिल्लीतील जेएनयू विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आंदोलन, महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर अन्याय, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा आरोप, फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी। जेएनयू मधील आंदोलनाला मी देशद्रोह म्हणून पाहते, मराठी भाषा शिकवली जाते, मग विरोध का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जेएनयूतील कार्यक्रमादरम्यान झालेल्या आंदोलनावरती खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? अभिनेत्री केतकी चितळेचं मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य, तर केतकी चितळेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचं केतकी चितळेला प्रत्युत्तर। पहिलं इथे मराठी चालतं, हा महाराष्ट्र आहे, त्यांच्यानंतर हिंदी। मराठीमध्ये उत्तर देत असताना पत्रकारानं हिंदीत प्रश्न विचारल्यानं अजित पवारांनी खडसावलं। महाराष्ट्राला आम्ही पोचतो म्हणणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या वाघिणी भिडल्या। खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्चाव यांनी संसदेच्या लॉबीमध्ये दुबेंना जाब विचारला। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावाल तर खपून घेणार नाही, वर्षा गायकवाडांचा इशारा। तर कोण दुबे, त्याची काय लायकी? प्रतिभा धानोरकर हे आक्रमक। निशिकांत दुबे सोबतचे फोटो हसण्या खेळण्याचे दिसतायत, काँग्रेसचं खोटं नरेटिव्ह पसरवतंय। काँग्रेसच्या या महिला खासदारांनी दुबेंना जाब विचारल्याच्या प्रश्नावरती बावनकुळेंची प्रतिक्रिया।